मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी अशी रेडी झालेली आहे. सो सिम्पलच तयार केलेली आहे. तर आज मी जाते आहे कुठेतरी बाहेर. सो तुम्हाला मी दाखवणारच आहे मी कुठे जाते तो. तर मी कुठे जात आहे हे बघण्यासाठी माझे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला तर मग दाखवते मी तुम्हाला. हे बघा आमच्याकडलं परिसर. इथे नारळाची झाडं आणि बघा शेतींची भात वगैरे लावली आहे. सो आम्ही निघालो आहो जायला फिरायला. आणि इथे बघा मध्ये जास्वंदाचं फुलाचं झाड. आणि प्रणील बघा त्याला तर मज्जाच आहे. मजाच वाटते त्याला बाहेर जायला. त्यानंतर आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि प्रणील बघा आमच्याकडला थोडा रस्ता खराब आहे त्यामुळे रिक्षाचा तुम्हाला आवाज येईलच. आणि इकडे बघा पूर्ण जंगल आहे. सो मोठी मोठी झाडं आहेत आणि थोडे थोडे शेती पण आहेत रस्त्याला लागलेली. आंब्यांची आणि काजूची झाडं आणि सागवानांची झाडं आहेत. भरपूर झाडं आहे. तुम्हाला व्ह्यू दिसतच असेल. त्यानंतर आम्ही उतरलो स्टॉपला. आम्हाला बस पकडायची होती त्यासाठी. आणि इतकी भरपूर ऊन होती ना, खूप ऊन पण होती. दुपार झालेली होती. 10:30-11 झालेले होते. त्यानंतर इकडे बघा बसची वाट बघून पण बस काही येईना. आणि आलेली ती थांबतच नव्हती. आणि हे बघा हे मुंबई गोवा हायवे आहे. त्यानंतर आम्हाला बस मिळाली आणि आम्ही बसलो बसमध्ये. सो ही माझी प्रणीलची आत्या आहे समुताई. आणि माझी छान मैत्रीण पण आहे ती. आम्ही आता मागे 6 महिन्याच्या आधी आम्ही स्टिचिंगचा सोबत क्लास पण केलेला. आणि खूप छान आहे ती. आम्ही एकमेकांना खूप काही शेअर वगैरे करतो. आणि मला कुठल्याही कामात ती मदत करते. लगेच येते बोलवलं की. सो खूप छान आहे. आणि इकडे बघा आम्ही जायला निघालो बसमध्ये. ते हे व्ह्यू बघा. इथं मी तुम्हाला दाखवलं असतं पण बाजूचा रस्ता आहे ना पूर्ण ते म्हणजे आता त्यांचं बांधकाम सुरू आहे. नाहीतर बस तिथनंच जायची येते वेळी. आता इथे सध्या रस्ता खूप खराब झालेला आहे त्यामुळे त्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. आणि त्यानंतर आम्ही पोचलो. थोडं जवळजवळ पोचलेलो होतो. ते इकडे बघा झाडं पूर्ण नारळाची झाडं होती. भरपूर होती. आणि इकडली कोकणातील घरं बघा कशी आहेत ती. आणि त्यानंतर आम्ही पोचलो चिपळूणमध्ये. सो बघा हे चिपळूणचं बस स्टँड आहे. स्टॉप आहे बघा. आणि मग निघालो आम्ही मार्केटमध्ये जायला. सो आम्ही चालतच गेलेला कारण मध्ये मध्ये ते थांबलं की थोडं काही वस्तू वगैरे घ्यायला मिळतात. दुकानात बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही चालत निघालो. त्यानंतर आलो आम्ही चिपळूण बाजारामध्ये. सो इथे सेल लागलेलं होतं. आणि खूप छान छान मुलींची ड्रेस होती. आणि बघा छोट्या मुलींची पण खूप छान छान ड्रेस होती. आणि मुलींचे प्लाझो वगैरे बाकी सर्व मुलांचे पण. आणि नंतर घरी लागणाऱ्या वस्तू. इकडे बघा आपण तर शूजला शोधतोय मी कुठली घेऊ. ही पाहिजे मग घ्यायची काय. आणि अशा ठिकाणी गेल्यावर तर आपल्याला खूप कन्फ्यूज होतं की नक्की कुठली घ्यायची काय घ्यायचं. आणि इकडे बघा किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू भरपूर काही होत्या छान छान. आणि कॉस्मेटिकचं पण होतं. त्यानंतर आम्हाला वहिनीसाठी चप्पल घ्यायची होती. सो आम्ही तिथे गेलो बघायला. आणि ह्या माझ्या जाऊ पण लागतात. सो त्या पण खूप छान आहेत. आणि आम्ही एकदम फ्रेंडली राहतो सर्वांशी. आणि खूप क्लोज पण आहोत. मी सर्व गोष्टी एकमेकांना शेअर करत असतो. सोबतच कुठेही जात असतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो बाबूसाठी कॅप घ्यायला कारण त्याच्याकडे कॅप होती पण ती छोटी झाली. त्यानंतर आणि ऊन पण खूप होती त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी कॅप घेतली. आणि मग आम्ही गेलो उसाचा रस प्यायला कारण ऊन खूप होती आणि पनूला लागलेली होती तहान. पनू बघा हाय करतोय तुम्हाला. आणि त्यानंतर याला खूप आवडतं हे ज्यूस वगैरे प्यायला. कसं आवडीने पितोय. आणि आम्ही पण घेतलेलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो शॉपमध्ये. आम्हाला साड्या बघायच्या होत्या. आम्ही बघितलं पण घेतलं तर नाही. आम्हाला आवडली नाही. जी आवडली होती ही ब्ल्यू आणि येलो कलरची
त्याची प्राईस खूप होती आणि त्यांच्याकडे फिक्स रेट होतं, सो ते कमी करायला तयारच नव्हते. आणि आम्हाला 1 या 2 नाही, थोडे 4-5 घ्यायच्या होत्या एकाच कलरच्या मॅचिंग, सो ते द्यायला पण तयारच नव्हते. आणि ही पण आवडलेली होती आम्हाला, पण त्यांच्याकडे फिक्स रेट होतं आणि आमचं बजेट तितकं नव्हतं. त्यानंतर मार्केट पण बंद झालेलं, कारण की ते अजितदादा पवार ऑफ झाले म्हणून माहीत झालं, तर पूर्ण मार्केट क्लोज झालेला. आणि आम्हाला थोड्या वस्तू पण घ्यायच्या होत्या, त्या पण घ्यायला नाही मिळाल्या. आणि आम्ही रिक्षा वगैरे बघत होतो, पण आम्हाला स्टॉपपर्यंत सोडायला मिळतच नव्हती रिक्षा, यायची पण नाहीच बोलायची. त्यानंतर आम्ही चालतच स्टॉपकडे गेलेलो आणि प्रणीलला पण घेऊन गेलेलं. आणि इकडे बघा ही नदी आहे. आणि आम्हाला मग बस मिळाली, सो आम्ही बसमध्ये बसलेला आणि प्रणील बघा झोपून गेला, थकला तो फिरून फिरून. आणि नंतर आलो आम्ही आमच्या इकडे. त्यानंतर आम्ही बाबूसाठी खाऊ घ्यायला गेलो होतो, थोडासा आईस्क्रीम वगैरे घेतलेली, थोडं बिस्किट पॅकेट वगैरे घ्यायचे होते, त्याच्यासाठी ते घेतलेलं. तर आता मी घरी आलेली आणि थोडी फ्रेश झाली, अजून कपडे चेंज केलेले नाही. तर मी कुठे कुठे गेली होती तर ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला. आणि माझा व्हिडिओ आवडला असला लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया माझ्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.